सगळा गोंधळ सुरू आहे मतदार याद्यांमध्ये, हा आत्ताचा नाहीये, हा गेल्या काही वर्षांचा आहे. तुम्हाला आठवत असेल तर 2016-17ला मी याच्याच विरोधात आवाज उठवला होता. या वोटिंग मशीन आणि मतदार याद्या त्यावेळेला आपल्या MIG क्लबमध्ये तिकडे पत्रकार परिषद पण झाली होती. सगळ्या पक्षाचे सगळे लोक पण तिकडे आले होते. पण त्यातल्या अनेकांना मी काय बोलतोय याचं गांभीर्यच नाही समजलं. आणि मग ज्या वेळेला प्रत्येकाच्या दरवाजावरती टकटक व्हायला लागली, त्यावेळेला कळून चुकलं की काय प्रकार सुरू आहेत ते निवडणुकीचे. आताही बघा, गेली विधानसभा झाली, 232 आमदार निवडून आले. 232. 232 आमदार. एवढे प्रचंड यश मिळाल्यानंतर देखील महाराष्ट्रामध्ये सन्नाटा होता. कुठे विजय मिरवणुका नाहीत, कुठे जल्लोष नाही, काही नाही, सन्नाटा कर. म्हणजे मतदार तर अवाक झालेच होते, निवडून आलेले पण अवाक झाले होते. निवडून आलेल्या लोकांनाही समजेना कसा निवडून आलो. आणि मग सगळ्यांनाच कळलं की कशा प्रकारच्या निवडणुका चालल्यात या देशामध्ये, कशा प्रकारचे विजय प्राप्त होत आहेत, कशा प्रकारचं यश मिळतंय. अनेक लोक म्हणतात की राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते पण ते मतामध्ये येत नाही. हे असं केलं तर कसं येईल ते मतामध्ये? आणि तेच चालू आहे. राज्यांमधले जे स्थानिक पक्ष आहेत त्यांना संपवणे, त्यांना मिटवून टाकणे आणि अशा मतदार याद्या तयार करायच्या, सगळी माणसं घुसवायची. मला तर आता कळलंय, अगदी खात्रीलायकरित्या समजलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ताच्या या होणाऱ्या निवडणुकांना त्यांनी 1 जुलैला यादी बंद करून टाकली. त्याच्या अगोदर काही काम म्हणजे विधानसभेला तर होतेच भरलेले. त्याच्यानंतर जवळपास 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत. मुंबईमध्ये असेच 8-8.5 लाख, 10 लाख. ठाण्यामध्ये असेच 8-8.5 लाख. पुण्यामध्ये भरलेत, नाशिकमध्ये भरले, प्रत्येक शहरांमध्ये, प्रत्येक गावागावामध्ये भरलेले आहेत. अशा निवडणुका होणार आपल्या देशात. मग कशासाठी प्रचार करायचा, कशासाठी उमेदवार भरायच्या, कशासाठी निवडणुका लढायच्या, कशासाठी पैसे खर्च करायचे, कशासाठी मतदारांनी रांगेमध्ये उभं राहायचं आणि मतदान करायचं. अशा प्रकारच्या निवडणुका जर होत असतील तर हा संपूर्णपणे या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मतदारांचा अपमान आहे. तुम्ही मत द्या नाही तर नका देऊ. मॅच फिक्सिंग झालेलं आहे, मॅच सेट आहे. अशा महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार. हे कोणत्या प्रकारचं षडयंत्र, ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? आणि नंतर सांगायचं नाही नाही ह्यांचा एकही आमदार निवडून नाही आला, ह्यांचा एकही खासदार निवडून नाही आला. अरे येईल कसा? जर मतदार याद्यांमध्ये तुमची गणितच जर समजा सगळी सेट करून ठेवणार असाल, तुम्ही मतदान करा नाही तर नका करू. रिझल्ट अगोदर ठरलेला आहे. आणि आम्ही जे निवडणूक आयोगावरती बोलतोय, निवडणूक आयोगाला ह्या याद्या सुधारा म्हणून सांगतोय, मला समजत नाही सत्ताधारी पक्षाचे लोक का चिडतायत. लागतंय ना कुठेतरी.
आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ताधारी उत्तर देतात. तुम्हाला कोणी विचारलं? तुम्हाला वाटतंय, तुम्हाला राग येतोय कारण शेण खाऊन ठेवलंय. सगळ्यांना माहितीये, महाराष्ट्रातल्या अगदी गल्ली गल्लीमध्ये सगळ्यांना माहितीये की ही सत्ता कशी आली, ती कशा प्रकारची सत्ता आणली जात आहेत, कशा प्रकारचं राजकारण सुरू आहे. बरं, हीच माणसं ज्यावेळेला विरोधी पक्षामध्ये होती त्यावेळेला आता जे मी बोलतोय तेच गोष्ट बोलत होते. सत्तेमध्ये ज्यावेळेला वेगळे असतात आणि ही आता सत्तेतले ज्यावेळेला विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळेला काय बोलले? माझ्याकडे एक नरेंद्र मोदींचं माझ्याकडे एक भाषण आहे आसाम मधलं, त्याच्या भाषणाची शेवटची जी 10 सेकंद 15 सेकंद आहेत ना, ते नीट ऐका. लावा. मैं आज सार्वजनिक रूप से मैं आज आसनसोल की सभा में सार्वजनिक रूप से भारत के इलेक्शन कमीशन को गंभीर शिकायत कर रहा हूं और मैं चाहूंगा अगर इलेक्शन कमीशन एक एम्पायर के नाते निष्पक्ष भाव से आने वाले 2 दौर के चुनाव कराने की हिम्मत रखता है तो मेरी बात को इलेक्शन कमीशन ध्यान से सुने. यहां भी इलेक्शन कमीशन के जो प्रतिनिधि होंगे, जो मेरा भाषण टाइप करते होंगे, उनसे भी मेरा आग्रह है कि तुरंत मेरा भाषण इलेक्शन कमीशन को पहुंचाया जाए. इलेक्शन कमीशन अगर गुजरात में शांति से चुनाव होता है वो कोई इलेक्शन कमीशन की क्रेडिट में नहीं जाता है. अगर महाराष्ट्र में गुजरात शांति से चुनाव होता है क्रेडिट इलेक्शन कमीशन को नहीं जाती है. अगर शांति से चुनाव पूर्वी उत्तर प्रदेश में होते हैं, बिहार में होते हैं, बंगाल में होते हैं, कोई रिगिंग नहीं होता, कोई शिकायत नहीं होती, कोई हिंसा नहीं होती, तभी क्रेडिट इलेक्शन कमीशन को जाता है. और मैं गंभीर आरोप लगा रहा हूं, आप इन इलाकों के इलेक्शन में रिगिंग रोकने में विफल गए हैं, हिंसा रोकने में विफल गए हो, झूठे मुकदमे हमारे बाबुल पे लगाए जा रहे हैं. इलेक्शन कमीशन का काम है नागरिकों को प्रोटेक्ट करना. आप अपनी जिम्मेवारी को सही ढंग से निभाएं, इसके लिए मैं आग्रह करता हूं. मैंने उत्तर प्रदेश में भी कहा था, कुछ सीटों के मैंने नाम कहे थे और मैंने कहा था वहां लूट चलने वाली है और इलेक्शन कमीशन कुछ नहीं कर पाया. आज मैं दोबारा कह रहा हूं, इन इलाकों में, बंगाल में, बिहार में, पूर्वी उत्तर प्रदेश में यही होने वाला है. क्या इलेक्शन की जिम्मेवारी नहीं है कि शांतिपूर्ण चुनाव हो, रिगिंग ना हो, मारकाट ना हो? इतना सारा खर्चा हो रहा है, पूरा देश का मशीन आपके हाथ में है.